दुष्काळग्रस्त सगळे जिल्हे आहेत यांच्याकडे एवढा कधीच पाऊस होत नाही. नेमकं यावर्षी त्या ठिकाणी होणाऱ्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस होण्याचं काय कारण? मुख्य कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये मान्सूनमध्ये कमी दाबाचे क्षेत्र होणं हे साहजिक आणि नॉर्मल गोष्ट आहे. परंतु ह्या वर्षीचे जे 3 सिस्टम्स तयार झालेले आहेत ते कोस्टल आंध्र प्रदेश आणि आजूबाजूचा जो बंगालचा उपसागर आहे तिथे तयार झालेले आहेत आणि ते लोअर लॅटिट्यूडला ज्यावेळी तयार होतात तर त्यावेळी त्यांचं पश्चिमेकडचं जे मुवमेंट असते ते एक्झॅक्टली महाराष्ट्रावरून जातं किंवा मराठवाड्यावरला जास्त ते इम्पॅक्ट करतात आणि तेच यावेळी झालेलं आहे. ऍक्च्युली बॅक टू बॅक 2 सिस्टम्स ज्या आहेत त्या मराठवाड्यावरनं जाताना आपल्याला दिसलेल्या आहेत आणि त्यामुळे तिकडे जास्त पाऊस यावर्षी आपल्याला दिसून आलेला आहे. असंच नाही तर याच्या आधी सुद्धा तुम्हाला जर आठवत 2019ला वगैरे त्यावेळी सुद्धा जास्त पाऊस मराठवाड्यामध्ये दिसून आलेला आहे. तर जरी तो पर्जन्य छायेचा प्रदेश असला तरी काही वर्षांमध्ये ज्यावेळी बंगालच्या मधल्या सेंट्रल म्हणता येईल सेंट्रल बंगालच्या उपसागरामध्ये जर सिस्टम तयार झाली आणि त्याची जर पश्चिमेकडे मुवमेंट असेल तर नक्कीच ते मराठवाड्याला इम्पॅक्ट करते.